शिक्षण म्हणजे स्वतःच्या अज्ञानाची टप्प्याटप्प्यानं विकसित होणारी जाणीव. हे वाक्य का बरं लिहिलं? कारण मला तसा अनुभव आला आहे. सुरुवातीला ना सगळ्यांना जसं वाटतं जसं हे विश्वाचं अफाट स्वरूप आणि त्याच्यामध्ये आपली कुठेतरी एक पृथ्वी छोटंसं टिंब आणि त्याच्यात आपण एक अगदी इनसिग्निफिकंट टिंब आणि तरी आपण प्रत्येकजण स्वतःला केवढे महान समजत असतो किंवा इम्पॉर्टंट समजत असतो असं मला नेहमी वाटायचं. पण वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करायला लागल्यानंतर मला समजलं की आपल्या आत केवढं मोठं विश्व आहे. त्याचं एक दर्शन झालं मला आणि मी अवाक झाले ते बघून. आणि अनेक पेशींचा बनलेला हा देह ते सगळ्या कोलॅबोरेशनमध्ये सिंक्रोनाइज्ड ॲक्शन एक व्यक्ती म्हणून तयार करू शकतात अनेक पेशी. हे फार थक्क करणारं वाटलं मला. आणि सगळी माणसं एक एक माणूस म्हणजे अनेक पेशी म्हणजे आता असं म्हणतात की 35 ट्रिलियन पेशींचा एक मनुष्य देह असतो आणि त्या सगळ्या कोऑपरेशन आणि कोलॅबोरेशन एकमेकांशी कम्युनिकेशन करून एक चालता बोलता एक व्यक्ती म्हणजे एक पेशींची कोऑपरेटिव्ह सोसायटीच वाटते मला ती. म्हणूनच समजा अज्ञान हे शून्य असेल आणि जर कौशल्य हे शिखर असेल तर काय ॲटिट्यूड माइंडसेट व्यक्तीचा असला पाहिजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्यासाठी? ॲक्च्युली आपण जशी माहिती अधिकाधिक घेत जातो तेवढं आपल्याला समजायला लागलं की अजून किती माहिती नाही आहे आपल्याला. ॲक्च्युली डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा पेशंट बघायला लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या जीवनपद्धतीचा, आपण काय खातो त्याचा, आपल्या काम करण्याचा, विचार करण्याच्या पद्धतीचा आपल्या आरोग्यावर किती परिणाम होत असतो. उदाहरण देऊन सांगाल? म्हणजे आता मी वोडाफोनला जायचे व्हिजिटिंग फिजिशियन म्हणून. तर कामाच्या प्रेशरमुळे, चुकीच्या जीवनपद्धतीमुळे, चुकीच्या खाण्यामुळे 28-30 वर्षाच्या मुलांना ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झालेला बघितला. पोल्युशनमुळे तर कितीतरी गॅस्ट्रोएंटरायटिस आणि म्हणजे फूड पॉयझनिंगच्या केसेस आपण सारख्याच बघत असतो. तर मी असा विचार केला की हे सगळं हा असा परिणाम होतो. पण आपल्या प्रत्येकाला आजारी पडल्यानंतर उपचार हे तर आलंच, पण आपल्या प्रत्येकाला काय हवं आहे तर आरोग्य हवं आहे. मग मला आरोग्य हवं आहे, मग मी काय करू शकते तर मी माझी जीवनपद्धती बदलू शकते, मी माझे विचार करण्याची पद्धत बदलू शकते. तुम्ही बदललीत? मी कायमच बदलली आहे, जसं जशी मला माहिती होत गेली त्याप्रमाणे. कशी बदलली? म्हणजे आता डॉक्टर झाल्यानंतर मला आता समजतं की न्यूट्रिशनचं किती महत्त्व आहे किंवा आपला देह हा काम करण्यासाठी बनलेला आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी ही गृहीत धरलेली आहे देह बनवताना आणि प्रत्येक शरीरातली गोष्ट ही यूज इट ऑर लूज इट असा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जर ती वापरली नाही तर ती हळूहळू ऱ्हास पावते. माझ्या लक्षात आलं की ते अन्न, पाणी आणि हवा याच्या पोल्युशनचा प्रचंड आपल्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. तर विचार करताना माझ्या लक्षात आलं की आपण बाकी सगळ्या गोष्टी बदलू शकतो, पण हवा, पाणी आणि अन्न हे आपल्याला सगळ्यांबरोबर शेअर करायलाच लागणार आहे. आणि आपल्याला आपल्या जवळच्या समाजात बरोबरच नाही तर सगळ्या जगाबरोबर हे शेअर करायला लागणार आहे. त्यामुळे आपल्याला जर खरोखर सगळ्यांना आरोग्य हवं असेल तर सगळ्या जगाने प्रयत्न ह्यासाठी करायची आता गरज आहे. आणि जसा जगाच्या वेडेपणाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होणार आहे तसा आपल्या ॲक्शनचा पण जगाच्या आरोग्यावर आता परिणाम होणार आहे. आणि हे समजायला लागलं, पसायदानाचा अर्थ आत्ता मला समजायला लागला आहे. म्हणून मी म्हणलं की एज्युकेशन. पण तुम्ही करता काय या अन्नाच्यासाठी? काही प्रयोग करताय तुम्ही ते जरा? हां, तर मी आता नैसर्गिक शेतीचा प्रयत्न म्हणजे कमीत कमी इनपुट आणि पाणी याच्यामध्ये झाडं वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. हो, तुमच्या घरामध्ये? घरामध्ये नाही, मी एक शेत घेतलेलं आहे सोलापूरच्या जवळ. म्हणजे आता तुम्ही शेती पण करताय? हो. आणि तिथं तुम्ही हे अन्न पिकवून बघायचं, आपण केल्याशिवाय आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही. बरं, हे जे कुतूहल तुम्ही म्हणालात ना, जे क्युरिओसिटी, स्किल द कॅट मधली क्युरिओसिटी, ही लहानपणापासून होती का तुमच्यात? हो, मला म्हणजे समोर एखादी गोष्ट दिसली की करून बघण्याची सवय होती आणि मला केली की ती पटकन जमायची. त्यामुळे मी खूप एन्जॉय करायचे. काय काय केलं शालेय जीवनामध्ये या क्युरिओसिटीच्या साठी? ॲक्च्युली खूप गोष्टी केल्या. म्हणजे मी नाचात भाग घ्यायचे, गाणं म्हणायचे, डिबेटिंगमध्ये भाग घ्यायचे, त्याच्यानंतर स्विमिंग करायचे,
काय काय केलं ते आठवत सुद्धा आठवत सुद्धा नाही. त्यावेळीची तुमची ड्रीम करिअर काय होती? मी कधीच महत्वाकांक्षी नव्हते आणि नाही. म्हणजे मी गोष्टी करण्यामधनं आनंद मिळतो मला, त्यामुळे फार दूरचा विचार किंवा असं त्यावेळेला मी स्वभावाप्रमाणे करत नव्हते. आणि आता मला असं वाटतं की आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या एवढ्या गोष्टी असतात की अतिशय काय म्हणतात त्याला, हे मला पाहिजेच असं म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. तो काढून टाकावा, तो काढून टाकावा आणि समोर येईल त्या आनंदाने करावं. 10वी नंतर तुम्ही आर्ट्सला गेलात? मी ॲक्च्युली 11वी सायन्सला ॲडमिशन घेतली होती. काय झालं बरं सांगा? तिकडे एक तर बेडूकचं हे करायचं होतं, डिसेक्शन, जिवंत बेडकाचं, आणि मला प्रचंड प्राण्यांबद्दल प्रेम आहे, त्यामुळे बायोलॉजीलावर काटच मारली, म्हणून नकोच म्हणलं. आणि मग आर्ट्सला गेलात? नाही, आणि मला मुख्य म्हणजे इतक्या गोष्टीत इंटरेस्ट होता की मला जग सगळीकडनं खुणावत होतं. मी म्हणलं आता आर्ट्सला गेलं तर फारसा अभ्यास करायला लागणार नाही, मग बाकी सगळे उद्योग आपल्याला करता येतील. म्हणून तुम्ही आर्ट्स घेतलात. बरं, पण मग आर्ट्सला कुठले कुठले विषय होते तुमचे? मी ॲक्च्युली 12वीला असताना ती ज्ञानप्रबोधिनीची ॲप्टिट्यूड टेस्ट पण घेतली होती. मग त्याच्यामध्ये माझं इंजिनिअरिंग ब्रेन आहे असं आलं, आणि माझ्या लँग्वेजेस वीक आहेत असं आलं. म्हणून मग मी इंग्लिश घेतलं. म्हणलं लँग्वेज वीक आहे तर आपण जरा सुधारूया ती. आणि मग इंग्लिश घेऊन BA झाले. अच्छा. आणि मग हे अकाउंटिंग, कोडिंग हे सगळं कुठे घुसलं? हां, ते बाय द टाईम आय ग्रॅज्युएटेड, BA झाले त्यावेळेला कॉम्प्युटर्स यायला लागले होते. म्हणजे कुतूहल जागृत झालं. पर्सनल कॉम्प्युटर हा आला होता, आणि सिम्बायसिसमध्ये डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन सुरू झाला होता कोर्स. तर मला फार फॅसिनेटिंग वाटला तो कॉम्प्युटर हा सब्जेक्ट. आणि मग मी आईला म्हणलं की मला करावं असं वाटतं, तर तिने मला कधीच नाही म्हणलेलं नाही काही शिकायला. त्यामुळे मी जॉईन झाले, आणि प्रोग्रॅमिंग हे लॉजिकवर आधारित आहे, त्यामुळे मला पटकन जमलं, आणि पहिलीच यायला लागले मी त्याच्यात. ओके. मग तुम्ही कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पण केलं, मग तुमची म्हणजे व्यवसाय चालू झाला एका फर्ममध्ये, त्याच्याबद्दल सांगा. हां, ॲक्च्युली डिप्लोमा व्हायच्या सुमाराला असं झालं होतं की नॅशनलाइज बँका कॉम्प्युटराईज झाल्या नव्हत्या त्यावेळेला, आणि त्या आउटसोर्स करत होत्या तेव्हा काम. तर ते काम मला मिळायला लागलं, आणि मी माझा जो फायनल प्रोजेक्ट होता कॉम्प्युटरचा तो मी फायनान्शियल अकाउंटिंग सॉफ्टवेअर असा केला. तर माझी पार्टनर जी होती ती कॉमर्स बॅकग्राऊंडची होती, आणि मी प्रोग्रॅमिंगमध्ये चांगली होते, त्यामुळे ती मला सांगायची डबल एंट्री अकाउंटिंग, आणि मी करायचे. तर त्यामुळे मला डबल एंट्री कंप्लीट अकाउंटिंग सिस्टीम समजली. त्याचा मला प्रचंड फायदा झाला पुढे. बरं. आणि मग हळूहळू कॉम्प्युटरायझेशन व्हायला लागलं बँकांमध्ये, म्हणून मी तो बिझनेस बंद करायच्या ह्याच्यात होते. तेवढ्यामध्ये माझ्या बालमैत्रिणीचा लहान भाऊ माझ्या वडिलांकडे आला, आणि म्हणला त्याच्याकडे एक बिझनेस आयडिया होती ट्रेडिंगची. तर माझे वडील म्हणले की मी आता रिटायर होतो आहे, आणि शारदा तिचं ऑफिस बंद करते, तर तिला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही इथे ऑफिस सुरू करा, मी फायनान्स करतो. मग ते कुठलं? ते ॲक्च्युली इलेक्ट्रॉनिक सेफ्टी डिव्हायसेस, पॉवर सेमीकंडक्टर्स, फ्यूज गिअर्स याचं ट्रेडिंग कंपनी होती ती. बरं, इलेक्ट्रॉनिक सेफ्टी डिव्हायसेस म्हणजे पुन्हा अगदीच वेगळं. पण मी त्याच्यातला कॉम्प्युटरायझेशनचा पार्ट, अकाउंटिंग हे सगळं सुरुवातीला बघत होते. आणि मग आता येऊया की ते वैद्यकीय क्षेत्र कुठे आणि कसं घुसलं तुमच्या आयुष्यात? हां, मग माझं लग्न झालं, मुलगा झाला, मला संसार चांगला चालला होता. अच्छा, लग्न झालं, मुलगा झाला. हां. पण माझी आई मी 8वीत असल्यापासून थोडी थोडी आजारी पडायला लागली होती, आणि तिचं वाढत गेलं ते नंतर पुढे. आणि मग हा स्पेशालिस्ट तो स्पेशालिस्ट असं करता करता मला कळायचं नाही होतंय काय कळायचं नाही. त्याच्यामुळे मग मी वाचायला लागले, आणि वाचता वाचता मला लक्षात आलं की हे खूप अवघड आहेत विषय. एंडोक्रायनॉलॉजी वगैरे समजण्यासाठी व्यवस्थित सिस्टमॅटिक अभ्यास करायला पाहिजे. तर 2001 साली मी रोड ट्रिप करता अमेरिकेला गेले होते, आणि तिथे माझ्या एका मैत्रिणीचा इंजिनियर IBMमध्ये असलेला नवरा डॉक्टर होऊन प्रॅक्टिस करत होता. तर तेव्हा मला असं डोक्यात आलं की हे शक्य आहे का, म्हणजे ॲक्च्युली मेडिकल कॉलेजला गेल्याशिवाय अनाटॉमी फिजिओलॉजी शिकण्याची व्यवस्थाच नाही आहे काही. म्हणून मग मी आल्यानंतर चौकशी करायला सुरुवात केली इथे करता. काय चौकशी केली तेव्हा काय कळलं? माहिती कळायला खूप त्रास झाला. मी सांगितलं जसं ते HSC बोर्डातनं चुकीची माहिती मिळाली वगैरे. काय झालं? HSC बोर्डात गेले, आणि तर त्यांनी मला सांगितलं की एकदा तुमची 12वी झालेली असल्यामुळे तुम्हाला करताच येणार नाही 12वी. अच्छा, एकदा 12वी झालेली असल्यामुळे तुम्हाला परत 12वी करताच येणार नाही. आणि तुमची 12वी तर आर्ट्सची झाली होती.
हो, त्यामुळे मला 12वी करायला लागणार होती, ही माहिती पहिली कळली मला. बरं, मग तुम्ही काय केलं? डायरेक्टरला भेटले HSC बोर्डाच्या. HSC बोर्डाच्या. हा. आणि मग ते म्हणले की असं नाही करता येणार नाही, पण रेग्युलर स्टुडंट म्हणून नाही, पण एक कुठली तरी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये तुम्ही विषय लिमिटेड विषय घेऊन सायन्सचे बसू शकता. आणि सायन्स 11वी 12वी करा. 12वी करा असं. 12वी करा असं सांगितलं त्यांनी. तेव्हा तुमचं वय किती होतं? 36 वर्ष, म्हणजे 35 पूर्ण. मग तुम्ही काय केलं पुढे? मग कॉलेज शोधायला लागले, कारण सायन्स करायला ॲडमिशन घ्यायला लागते. तर SP कॉलेज माझं पूर्वीचं, तिथे गेले. मग ते म्हणले की असं काही आम्ही काही इथे ॲडमिशन वगैरे देणार नाही. मग शाळेत गेले, माझ्या शाळेत 11वी 12वी सुरू झाली होती तोपर्यंत. मग ते म्हणले की तिथे एका बाईंनी केलं होतं ते उशिरा 12वी, तर त्यांना माहिती होतं कसं करायचं. मग ते म्हणले NOC आणा. मग SP कॉलेजमध्ये गेले, मग त्यांनी दिलं नाही. मग दिलंच नाही. ते म्हणजे त्यांना हे सगळं काही माहितीच नव्हतं की असं काय असतं. बरं. ते म्हणलं असं काही आम्ही देत नाही वगैरे. तर मी प्रिन्सिपलकडे गेले आणि मी त्यांना सांगितलं. मग ते म्हणले की अहो तुम्ही ॲडमिशन देत नाही आहे आणि तिला 12वी करायची, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, द्या तिला. दिलं. आणि मग तुम्ही शाळेत गेलात? हो, म्हणजे ज्युनियर शाळेत. हो, त्या वर्गामध्ये तुम्ही खूप. हो, त्यांना वाटलं की मी टीचरच आहे त्यांची, माझ्या वर्गातल्या मुलींना अर्थातच टीचर्सच्या सोयाची होते मी. बरोबर. पण मग तुम्ही त्यांना आणि त्या तुम्हाला ॲडजस्ट कशा झाल्या? मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, माझी लगेच मैत्री झाली त्यांच्याशी. बरं. आणि मग 12वीच्या नंतर, म्हणजे 12वी सायन्स सुरू असताना पुढच्या मेडिकलच्या दृष्टीनं काय झालं? हां, 12वी चालू असताना मला अशी काळजी होती की ॲडमिशन कोण देणार आणि काही नियम वगैरे, अपर एज लिमिट वगैरे आहे का. त्यामुळे मग मी BJ मेडिकलच्या डीनला फोन केला आणि विचारलं की अपर एज लिमिट आहे का. तर ते म्हणले की मलाही माहिती नाही, मला कोणी विचारलं नव्हतं आत्तापर्यंत, मी चौकशी करून सांगतो. मग बराच फॉलोअप केला. मग त्यांनी काही सांगितलं नाही. मग मी जाऊन बसले तिथे आणि त्यांनी सांगितलं कुठेतरी चौकशी करून की अप्पर एज लिमिट असं कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की थिअरेटिकली इट इज पॉसिबल, की लिगली अडवू शकत नाही कोणी मला डॉक्टर होण्यापासून. हां, पण ॲडमिशन देण्याचा प्रॉब्लेम होताच. म्हणजे त्यामुळे मी प्रायव्हेट कॉलेजेसना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. अमेरिकन कॉलेजेसची पण मी चौकशी केली होती आणि तिथे मी बघितलं होतं की 42 वर्षाच्या माणसाला पण हार्वर्डमध्ये वगैरे ॲडमिशन मिळाली होती. आणि पण इथे मला कोणी उभंच केलं नाही. म्हणजे ते म्हणले विचारही करू नका, आम्ही ते तुम्हाला ॲडमिशन देणार नाही आणि परीक्षाही देऊ नका आमची, एंट्रन्स एक्झाम जी काय असते. बरं. मग कुठे आशेचा तेव्हा माझ्या आईनीच मला एक पेपरमधली जाहिरात दाखवली आणि इंटरनॅशनल कोलॅबोरेशनमध्ये हल्ली जसे MBA किंवा इतर कोर्सेस असतात, अर्धा भाग इथे आणि अर्धा भाग तिथे, तसा एक कोर्स मेडिकलचा सुरू झाला होता आणि ते माझ्या ऑफिस आणि माहेराच्या समोरच वाडिया हॉस्पिटलमध्ये तो सुरू झाला होता. ते कळल्यावर मी लगेच पळत तिथे गेले, चौकशी केली आणि तिथेही पहिल्यांदा मला असाच रिस्पॉन्स मिळाला. पण तिथली पब्लिक रिलेशन ऑफिसर संध्या महादेवन ही मला म्हणली की मला फार इंटरेस्टिंग वाटतं तुमचं, तर मी तुमची COशी गाठ घालून देते. आणि त्यांनी मला सांगितलं की आय एम इम्प्रेस्ड, मी तुम्हाला मदत करेन तुमचं जर त्या चौकटीत बसत असेल. आणि त्यांनी नियम सांगितले, एलिजिबिलिटी सर्टिफिकेट घ्यायला लागतं इंटरनॅशनल डिग्रीसाठी वगैरे नियम सांगितले. आणि ते म्हणले 12वी झालात की या तुम्ही, म्हणजे एवढी तयारी झाली. हां, त्यामुळे MSCT द्यायचा माझा भार कमी झाला. हां. आणि 12वीत किती मार्क मिळाले? 75%. बरं. 36व्या वर्षी सायन्स करून. हां. आणि मग ही MBBSला ॲडमिशन झाली. हो. कसा वाटला मेडिकलचा अभ्यास? अप्रतिम. मी म्हणलं तसं मला अतिशय उत्सुकता असल्यामुळे एक वेगळंच जग उघडलं गेल्यासारखं झालं माझ्यासमोर. पण आता तिथे थिअरीचा अभ्यास इथे झाला. हो. पण क्लिनिकल अभ्यास करण्यासाठी तुम्हाला परदेशात जायचं होतं. हो. किती काळ? ॲक्च्युली मी ॲडमिशन घेतली तेव्हा वाडिया हॉस्पिटलचं रिनोव्हेशन सुरू होतं आणि ते म्हणले की आम्ही त्याला रेकग्निशनचं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं मिळालं, तर तुम्हाला क्लिनिकल रोटेशन्स पण इथे करता येतील. तर मला त्यावेळेला वाटलं की माझ्यासाठीच होते की सुरू झालं आहे, कारण मला मुलाला सोडून लांब जाणं शक्य नव्हतं. 9 वर्षाचा होता तेव्हा. त्यामुळे पण त्यांना काय रेकग्निशन मिळालं नाही तोपर्यंत. त्यामुळे मग मी प्री क्लिनिकल होईपर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जायला लागणार आहे
1 वर्षानंतर. कुठे? फिलिपाईन्स. फिलिपिन्सला. आणि क्लिनिकल ऑडिशन 2 वर्ष तुम्हाला तिकडे झालं. 2 वर्ष तुम्हाला फिलिपिन्सला राहावं लागणार आहे. तुम्ही घरी कधी आणि कसं सांगितलं मग? आमची भांडणं खूप व्हायची आणि प्रत्येक वेळी असा एक धक्का बसायचा आणि मला पण बसला की माहीत नसलेला देश, परत मी शाकाहारी आहे, तिकडे काहीच मिळणार नाही खायला, राहायचं मुलांबरोबर हॉस्टेलला का काय करायचं. मग भांडणं झाल्यानंतर मग आम्ही जेव्हा शांत व्हायचो तेव्हा मग पुढचं काय करायचं याचा विचार. पण तोपर्यंत माझ्या मुलाला आणि नवऱ्याला खात्री झाली होती की आता डॉक्टर होणार, त्यामुळे कोऑपरेटिव्ह झाले होते ते थोडेफार. आणि मग आम्ही सगळं घर लावायला सुरुवात केली की मी आता 2 वर्ष जाणार आहे, तर घरात कामाला असलेल्या बायकांना स्वयंपाक किंवा हे सगळं शिकवणं. आणि म्हणजे अशी सगळी तयारी करून तुम्ही शेवटी फिलिपाईन्समध्ये उतरलात. तिकडचं शिकणं कसं होतं? भाषेचं काय? म्हणजे भाषा तिथे इंग्लिशच आहे. म्हणजे 1898 साली स्पॅनिश लोकांकडनं अमेरिकेने ती बेटं विकत घेतली आणि तेव्हापासून 1991 साली माउंट पिनाटुबो म्हणून व्होल्कॅनो इरप्शन झालं होतं. तोपर्यंत अमेरिकन एअरबेस आणि नेव्हल बेस तिथे होते, त्यामुळे तिथे जवळजवळ सगळ्यांना इंग्लिश येतं. भाषेचा त्यामुळे प्रॉब्लेम नव्हता. आणि हे सगळं तुम्ही शिकत होतात, एन्जॉय करत होतात, या सगळ्यामध्ये फ्लाईंग कुठे घुसलं मध्येच? हां, तर ते पहिलं वर्ष मी गेल्यानंतरचं शनिवार रविवार आम्हाला सुट्टी असायची आणि सगळी मुलं माझ्या अर्ध्या वयाची असल्यामुळे त्यांचे इंटरेस्ट वेगळे, माझे इंटरेस्ट वेगळे, त्यामुळे मला शनिवार रविवारी असं फार एक कंटाळा यायचा. आणि तिथे 7107 बेटांचा देश असल्यामुळे तिथे छोटी छोटी फ्लाईंग स्कूल्स खूप आहेत आणि आमच्या हॉस्टेलपासून अर्ध्या तासाच्या ड्राईव्हवर एक फ्लाईंग स्कूल होतं. आणि मी तिथे चौकशी केल्यानंतर खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट्स, आणि मला असं वाटलं की माझी क्लर्कशिप सुरू व्हायच्या आत मला हे एखाद वेळी पूर्ण करता येईल प्रायव्हेट पायलट लायसन्स. फ्लाईंग शिकलात? तुम्हाला लायसन्सही मिळालं? लायसन्स मिळालं मला. म्हणजे त्याच्यात पण खूप चित्तथरारक अनुभव आणि खूप विषय शिकायला मिळाले. मिटेरिओलॉजी, नॅव्हिगेशन, रेडिओ कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये रेडिओ कम्युनिकेशनसाठी एक वेगळं लायसन्स असतं, त्याची परीक्षा असते, फॉर्मॅलिटीज असतात बऱ्याच. तर ते खूप एन्जॉय केलं मी, खूप मजा येते ते शिकायला. आणि चित्तथरारक अनुभव काय बरं? म्हणजे एकदा मी टेक ऑफ केल्यानंतर अचानक हवा बदलली आणि पाऊस सुरू झाला आणि सगळे ढग आले आणि मी स्टुडंट पायलट लायसन्सवर होते त्यावेळेला आणि गावाच्या वरती असल्यामुळे एका हाईटच्या खाली मला येता येईना आणि मला अक्षरशः वाटलं होतं की आपलं आयुष्य आता संपलेलं आहे. बरं. पण तेवढ्यात 2 ढग दूर झाले आणि माझ्यासाठी एक वाट तयार झाली. दोन्हीकडे पाऊस आणि मध्ये वाट. आणि मग मी तिथनं गेले आणि रस्ता चुकले त्या भानगडीमध्ये. आणि माझ्या इन्स्ट्रक्टरच्या लक्षात आलं होतं, कारण सगळं तिथे एक इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे शेजारी, तिथे इंटरनॅशनल फ्लाईटसुद्धा त्यांना वळवून आणायला लागली, एवढी हवा एकदम चेंज झाली होती. तर त्या इन्स्ट्रक्टरनी टॉवरला ATCला सांगितलं होतं की माझी स्टुडंट त्या वाईट हवा आहे त्या साईडला तिचं विमान आहे आणि तुम्ही तिला मदत करा. तर ते मला माझी पोझिशन विचारत होते, पण मला कळेना कारण माझं हेडिंग बदललं होतं. आणि मग मला एक शेजारच्या गावातला एक मॉल दिसला, मग मी त्यांना सांगितलं की मी या मॉलच्या वर आहे. मग त्यांनी मला हेडिंग दिलं आणि मग मी लँड झाले सुखरूप. बरं. त्याच्यानंतर माझी एकदा चूक पण झाली होती. तुम्ही जेव्हा टेक ऑफ घेता त्याच्या आधी प्रत्येक दिवसाचा वातावरणाचा दाबाप्रमाणे अल्टिमीटरचं सेटिंग ते लोक सांगतात, म्हणजे ATC सांगतो आणि त्याप्रमाणे आपल्याला हाईटचा अंदाज देत असतं अल्टिमीटर. तर त्या दिवशी मी चुकीचं ऐकलं बहुधा आणि चुकीचं अल्टिमीटर सेट केलं आणि मग मी अल्टिमीटरवर दाखवत होतं त्याच्यापेक्षा कमी हाईटनी फ्लाय करत होते आणि मला समजत होतं काहीतरी चुकतंय. आणि लँडिंगच्या वेळेला पण मी खालनं लँडिंग करत होते आणि त्यामुळे रफ लँडिंग झालं, विमानाचं नुकसान झालं थोडं आणि घाबरले अर्थातच मी. तर ते CEO मला म्हणले, लगेच बोलवलं त्या CEOनी तिथल्या फ्लाईंग स्कूलच्या आणि म्हणले की डोंट वरी, एव्हरी लँडिंग दॅट यू वॉक अवे फ्रॉम इज अ गुड लँडिंग. म्हणजे बरं. मग आता हे सगळं करत असताना MBBSचा अभ्यासही चालू होता? हो, हे मी शनिवार रविवार करत होतात. अभ्यास झाला, परीक्षा कशी झाली फायनल MBBSची? मला अभ्यास खूपच म्हणजे इंटरेस्टिंग वाटला, त्याच्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही आला. मी पहिलीच येत होते थ्रू आउट जवळजवळ. आणि तिकडे सुद्धा खूपच इंटरेस्टिंग, खूप छान शिक्षक होते. त्यांची शिकवण्याची पद्धती अमेरिकन पद्धतीने ते शिकवतात सगळं, म्हणजे केस स्टडीज आणि असे डिस्कशन्स ह्याच्यातनं आपण खूप शिकतो. सेमिनार्स फार सुंदर घेतात तिकडे.
रिझल्टचा दिवस आठवतोय का? रिझल्टचं आठवत नाही आहे, कारण त्यांची सिस्टीम अमेरिकन सिस्टीम आहे. तर तुमची शेवटची वर्षाची जी हॉस्पिटल ड्युटी असते तर त्याच्यामध्ये क्लिनिकल सब्जेक्ट्सचा तुम्ही साईड बाय साईड अभ्यास करतच असता आणि वर्षातनं 3 परीक्षा असतात आणि त्याचं ॲग्रिगेट काढून ते शेवटी तुम्हाला डिग्री देतात. त्यामुळे अशी एक फायनल परीक्षा अशी नसते. पण ती मला इथे आल्यानंतर फॉरेन ग्रॅज्युएटसाठी जी स्क्रीनिंग टेस्ट असते ती द्यायला लागली. अच्छा, कारण इथे प्रॅक्टिसिंगचा हां, इथे भारतात आल्यानंतर ही फॉरेनची डिग्री असल्यामुळे देर इज अ स्क्रीनिंग टेस्ट फॉर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स. ती द्यावी लागली. हो, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन ते दिल्लीमध्ये कंडक्ट करतं आल्यानंतर. आणि जेव्हा तुम्ही इथं प्रॅक्टिस पात्र डॉक्टर झालात भारतात तेव्हा तुमचं वय किती होतं? 42. 35 ते 42. हां, म्हणजे ॲक्च्युली म्हणजे परमनंट रजिस्ट्रेशन मिळालं तेव्हा मी 44 होते. हो, परमनंट रजिस्ट्रेशन तुम्हाला मिळालं तेव्हा तुम्ही 44 वर्षाच्या होतात. ते मिळालं तेव्हा कसं काय वाटलंय तुम्हाला? छान वाटलं. खूप धडपड करावी लागली होती, पण मला नॉलेजमध्ये जास्त इंटरेस्ट होता. पण आता काही लोकांना मदत करायची पॉवर आल्यासारखं वाटलं मला. हां, या सगळ्याच्या मध्ये तुम्ही हेल्थ मुवमेंटशी जोडला गेलात. हो, त्याबद्दल जरा आम्हाला सांगा. हां, म्हणजे आता मी डॉक्टर आणि पेशंट दोन्ही अनुभवलंय जवळनं. माझ्या आईबरोबर मी पेशंट होते आणि नंतर डॉक्टर झाले. त्याच्यामुळे डॉक्टर आणि पेशंटच्या नात्यात जो दुरावा आणि अविश्वास निर्माण झाला आहे तर ते मला खिन्न करतं. आणि डॉक्टर अनंत फडके यांनी 40 वर्ष आरोग्यसेवा ह्या विषयावर अभ्यास केलेला आहे. आणि डॉक्टर अरुण गद्रे हे प्रॅक्टिसिंग डॉक्टर, ज्यांना अतिशय वाईट अनुभव येऊनही पेशंटबद्दल तेवढीच अजून आस्था आहे, त्यांनी एक मेडिकल माल प्रॅक्टिसेसवर प्रॅक्टिसिंग डॉक्टर्सची जी कैफियत आहे ती कैफियत या पुस्तकातनं मांडली आहे. आणि डिसेंटिंग डायग्नोसिस. तर या आधारावर आम्ही काही सिटिझन्स आणि काही डॉक्टर्स असे एकत्र येऊन पुन्हा सिटिझन डॉक्टर फोरमची स्थापना केली आहे. आणि आम्ही प्रयत्न करतो आहे की संवाद सुरू व्हावा. आणि डॉक्टर आणि पेशंटमधल्या आर्थिक नात्यामुळे ही सगळी गडबड होते असं वाटतं आहे आम्हाला. त्यामुळे काहीतरी युनिव्हर्सल हेल्थकेअर किंवा UK किंवा थायलंडमध्ये किंवा क्युबामध्ये किंवा श्रीलंकेमध्ये जी व्यवस्था आहे त्या टाईपचं आपल्या इथे काहीतरी करावं. त्यासाठी लोकांकडनं डिमांड आल्याशिवाय ते सरकार कधी करणार नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि दॅट इज आवर अल्टिमेट गोल. हां, की आरोग्याचं रक्षण व्हावं आणि डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये पार्टनरशिप व्हावी. करेक्ट. आणि त्यातली व्यापारी वृत्ती कमी व्हावी. बरोबर. आणि हे सगळं इतकं सोपं नाही आहे, म्हणजे कारण शिक्षण आणि नंतर आरोग्यसेवा हे पण इंटरलिंक्ड आहे. हो. तर ते सगळंच त्याचं कमर्शियलायझेशन झाल्यामुळे अतिशय विपरीत परिणाम होतोय सगळ्यावर असं वाटतंय म्हणजे कुठेतरी. तर ही कॉम्प्रिहेन्सिव्ह गव्हर्नमेंट पॉलिसीज याच्यासाठी यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सिटिझन्सकडनं डिमांड व्हायला पाहिजे. हे एका बाजूने चालू आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही थोडं परत तुमचं वैद्यकीय ज्ञान आणि तुमचं प्रोग्रॅमिंग या गोष्टी एकत्र सध्या करतात. त्या कामाबद्दल सांगा. मी आता काम करते ती डेटा सायन्स फॉर्म आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे हे शब्द किंवा मशीन लर्निंग. तर तिथे हे सगळंच लागतं. म्हणजे त्यांना डोमेनचं नॉलेज पण लागतं आणि प्रोग्रॅमिंगचं नॉलेज मला आहे, त्याचा फायदा होतोय मला आत्ता इथे. लिगल डिग्रीचाही फायदा होतोय माझ्या. हो, कारण तुम्ही LLB पण आहात. हो. हां, त्यामुळे हे तुमचं आत्ताचं काम आहे. मला ना शारदा ते तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुमचा इंटरव्ह्यूसुद्धा इतका पॉप्युलर झाला. प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्यांना टाळ्या वाजवणं आम्हाला खूप चांगलं जमतं, पण आमच्या आसपासचं कुणी जर प्रवाहाविरुद्ध पोहायला लागलं तर आम्ही त्याला उत्तेजन न देण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की या सगळ्या आपण प्रत्येकाने ठरवायला पाहिजे की आपण समाजाने लावलेल्या फुटपट्टीवर चढणार आहोत का, आपण स्वतःला काय हवं आहे आपल्याला आयुष्याकडनं आणि आपल्याला आनंद कशात वाटतो, माझ्या आयुष्याकडनं अपेक्षा काय आहेत, याचा विचार करून स्वतःचं मार्ग आपण निवडणार आहोत का त्याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे आपल्याला जर समजलं की आपल्याला काय हवं आहे तर मग त्याच्यासाठी कष्ट आणि त्रास सहन करायची आपोआप ताकद येते आपल्यामध्ये. बरं. आणि सगळ्या चौकटी आखून त्याच्यातच जगण्याची काही गरज नाही आहे. आणि प्रत्येकाला स्वतःच्या ह्यांनी फिरून द्यावं. म्हणजे मी माझ्या मुलालाही कधी असं सांगितलं नाही की मला वाटतच नाही की आपण शिकवून किंवा उपदेश करून मुलं शिकतात, आपण तसं जगून दाखवायला पाहिजे त्यांना.
जे त्यांनी व्हायला पाहिजे ते आपण आधी होऊन दाखवायला पाहिजे त्यांना. मला सांगा की या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला तुमच्यातले कोणते गुण सापडले? मला असं वाटतं की मी अल्पसंतुष्ट आहे त्यात सुखी राहण्याचा स्वभाव आहे माझा. जे समोर येईल ते काम मन लावून आणि छान, जसं हा अभिजित म्हणाला, मला अगदी तसंच म्हणजे मी करत आलेली आहे. जे समोर येईल ते खूप छान करायचं, काहीतरी आपण त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन करायचा प्रयत्न करायचा. बरं, आणि त्यातनं आनंद मिळाला की मग बाकीचं ॲप्रिसिएशन, प्राइजेस वगैरे असं सगळं दुय्यमच व्हायला लागतं मग. बरं, इतका खेळकर अप्रोच या स्पर्धात्मक जगात ठेवण्याची किंमत काय असते? काय लोक खूप नावं ठेवतात, वेडे म्हणतात, पण आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचंय. आपण करत राहायचं आणि नंतर आता एवढं अप्रिसिएशन, कौतुकाचा वर्षाव झाला. चिंब भिजले मी कौतुक आणि प्रेमामध्ये. मग तुमची यशाची, शिखराची व्याख्या काय? मला असं वाटतं की हे शिखर वगैरे फक्त हिमालय सह्याद्रीमध्ये वगैरे असतं आणि शून्य असं काही नसतं. म्हणजे कोणी स्वतःला शून्य समजू नये. जेव्हा ते शून्य आपण एकाच्या पुढे लावतो तेव्हा ते 10 होतात. त्यामुळे शून्य असं काही नसतं. आणि शिखर आपण अगदी हापत हापत जाऊन हिमालयाच्या शिखरावर गेलो तरी वरती एखादी मेंढी चरताना दिसते तुम्हाला. म्हणजे त्याला काय वरती एखादी मेंढी, ज्याला युगो असतो त्याचं त्यांनी जरूर हिमालयात जावं. त्याचा चुरावडा होऊन येतो आपण परत. शिखर असं काही नसतं, शून्य असं काही नसतं. बरोबर. पण ही जी वृत्ती आहे ना की प्रवासामधला आनंद घ्यायचा, ही प्रथमपासूनच तुमच्यामध्ये असली. आणि माझी आई वडील अगदी वेगळे होते. म्हणजे मला त्यांनी कधी काही शिकण्यापासून परावृत्त केलं नाही. मी मुलगी आहे म्हणून अमुक करू नको असं कधी सांगितलं नाही. परत एखाद्या गोष्टीत प्रावीण्य मिळाल्यानंतर बक्षीस मिळवून आणायला कधी सांगितलं नाही. तरी मला शाळेमध्ये गुणग्राहक टीचर्स असल्यामुळे खूप बक्षिसं मिळायची, स्कॉलरशिप्स मिळाल्यात. त्याचं कधी त्यांनी फालतू कौतुक केलं हे आठवत नाही मला. ती एक गोष्ट राहिली, पियानो. ते पियानो, बरं आता वाद्य वाजवायचं तर काहीतरी साधं वाजवायचं ना, तर तिथे पियानो कुठे घुसला तुमच्या? तर मी गायचे पण शाळेत असताना, पण माझा आवाज मला आवडायचा नाही. म्हणून मग मी ठरवलं की इन्स्ट्रुमेंटल म्युझिक शिकावं. म्हणून मी गिटार वाजवायला शिकायला गेले आणि त्या क्लासमध्ये शेजारीच पियानो शिकायचे. आणि ते दोन्ही हातांनी असं वेगवेगळं वाजवताना बघून इट्स फॅसिनेटिंग. म्हणून मग पियानो शिकले. आणि मग आत्ता डॉक्टर होऊन आल्यानंतर 5 वर्ष मी खूप 9 ते 9 सकाळी 9 ते रात्री 9 असं काम करायचे. मग त्याच्यानंतर कमी काम केल्यानंतर वेळ मिळायला लागल्यानंतर मी म्हटलं ते स्टाफ नोटेशन वगैरे आता परत विसरलो आहे, तर ते ब्रशअप करावं. आणि मला समजलं की माझ्याजवळच स्टॉपला एक क्लास आहे, त्यामुळे मग मी परत एकदा शिकून मग तो म्हटला की तुम्ही छान वाजवताय, परीक्षा देऊन टाका. मग परीक्षा दिल्या मी, पहिली, दुसरी, तिसरी. तोपर्यंत मी परीक्षाचं मला काय वाटेनच झालं. हो, अशा किती परीक्षा झाल्या? पहिली, दुसरी वगैरे असं नाही, डायरेक्ट पण देता येतं तुमच्या लेवल ऑफ प्लेईंग प्रमाणे. तर त्यांनी मला 4थी द्यायला सांगितली आणि मी पास झाले ती. आणि थिअरीची पण दिली मी. बरं, म्हणजे तुम्हाला आता परीक्षा असं म्हटलं की हां, म्हणजे असतं बाबा काहीतरी असं होत असेल. पण म्हणजे डॉक्टरीची परीक्षा, पियानोची परीक्षा, प्रोग्रॅमिंगची परीक्षा, LLBची परीक्षा, पण जगण्याची परीक्षा नाही वाटत तुम्हाला? कारण आम्हाला सगळ्यांना जगण्याचीच परीक्षा वाटते. तुम्ही जगणं एन्जॉय करता. मला अभिजितचं म्हणणं फार पटलं की आपण फार अपेक्षा करतो. आहे ते जगण्याचं सोडून पुढचं फार विचार करत बसतो आपण. आणि आपल्या हातात सगळं नाही आहे. म्हणजे आपण अगदी असंच पाहिजे असं तर तसंच होत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग कशाला उगाच आपण डोकंफोड करायची ना. तो क्षण जगावा, थोडंसं 3 महिन्याचं 6 महिन्याचं प्लॅनिंग करावं, त्याप्रमाणे करावं, आनंद मिळतो. मी रोजचं ठरवलेलं असतं ते पूर्ण झालं की आय एम हॅपी. हां, म्हणजे शून्य नाही, शिखर नाही, आहे तो फक्त प्रवास. आणि त्या प्रवासातला प्रत्येक क्षण आपला आहे, त्याला अधिक चांगलं कसं करता येईल ते आपण बघूया. मला सांगा की या सगळ्या प्रवासामध्ये तुमचं रोल मॉडेल कोण? निसर्ग. अच्छा, का बरं? फॅसिनेटिंग आहे. मी ते असं 5 मिनिटात 2 मिनिटात असं सांगू शकणार नाही. पण त्याचं इंटरकनेक्शन, जसं मी म्हटलं की आता मी जेव्हा नैसर्गिक शेतीच्या ह्याच्यात गेले ना, तर तिथे बऱ्याच वर्षामध्ये पेस्टिसाईड वापरलेलं नाही आहे. तर तिथे एक इकोसिस्टीम व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे मातीमधले किडे, मग ते किडे खायला येणारे पक्षी, वेगवेगळे प्राणी असे तिथे दिसायला लागलेत.
आणि त्या सगळ्याचं एक कनेक्शन असतं आणि त्या ज्या लिंक्स असतात ना निसर्गाच्या त्या बॅलन्स झालेल्या असतात सगळ्या. आपण जर त्याच्यात इंटरफिअर केलं नाही तर ते शतकानुशतकाचं चालत राहू शकतं आणि आपण ते सगळं डिस्टर्ब करतोय. फार दुःख होतंय ते बघून, कसं थांबवायचं कळत नाही. क्युरिओसिटी मधला पुढचा विषय कोणता? मी आता वानप्रस्थाश्रमाचा प्लॅन करते. त्याच्यामध्ये मी असा विचार करते की आता हे झाडांचं एक जंगल होईल थोड्या वर्षामध्ये, तर तिथे पुढच्या पिढीसाठी झाडांबरोबर आणि प्राणी पक्ष्यांबरोबर इंटरॅक्शन करण्यासाठी आपण काही करू शकू का? बरं, झाडं आणि प्राणी पक्षी आणि माणूस, हां, म्हणजे लहान मुलं त्यांना जर लहानपणीच ते समजलं की हे सगळं कसं इंटरलिंक्ड आहे आणि ह्यातली एक लिंक जर आपण तोडली, म्हणजे आपण जे आपल्याला रिपेअर करता येत नाही अशी एखादी एक गोष्ट आपण मोडत चाललोय, हे जर लहानपणीच समजलं ना तर त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांची जीवनशैली सगळं बदलू शकेल. तर हा तुमचा पुढचा प्लॅन आहे. म्हणजे तुमचा वानप्रस्थ सुद्धा खूपच ऍक्टिव्ह असणार आहे. हो, काहीतरी उद्योग पाहिजेच ना. असं नुसतं बसून तर होणारच नाही. वाक्य पूर्ण करायला सांगतो तुम्हाला. जर माझ्या आयुष्यातली एक गोष्ट बदलायची संधी मला मिळाली तर? माझा असा प्रयत्न असतो की कोणाला कृतीने किंवा शब्दाने दुखवू नये, पण ते असं 100% साध्य होत नाही मला. पण ते बदलायला आवडेल मला. वा. अजूनपर्यंत मी भेट न दिलेली पण खूप भेट द्यायला आवडेल अशी एक जागा? हम्पीला जायचं आवडेल मला. हम्पीला जायचं राहिलंय. आता आम्हाला सगळ्यांना काय सांगावंसं वाटतंय, डोक्यात येतंय ते सांगा. आय व्हॅल्यू compassion over ambition and I prefer cooperation to competition and I do believe that there is everything is interconnected and you cannot harm others without harming yourself. क्या बात. मला वाटतं या सगळ्या चर्चेमधनं मला वारंवार एक वाक्य आठवत होतं. आईन्स्टाईन असं म्हणाले होते की आय डोंट हॅव स्पेशल टॅलेंट, आय एम जस्ट पॅशनेटली क्युरियस. आणि मला असं वाटतं ही क्युरिओसिटी आपल्या सगळ्यांमध्ये खूप वेळा असते, पण तुमच्या एकूण प्रवासातून मला काय जाणवलं की त्या क्युरिओसिटीला पण एक करेज लागतं. कारण आम्ही बरेचदा या क्युरिओसिटीला घाबरतो. कारण क्युरिओसिटी असेल तर त्याच्यामधनं काहीतरी रिस्क घ्यायची गरज असते आणि त्याच्यातनं काहीतरी नवनिर्मितीची शक्यता असते. शून्यावर आपण स्वतःला का पाहतो? कारण आपल्याला शिखर हे एक, जसं तुम्ही म्हणाला, डेस्टिनेशन वाटत असतं. पण तुमच्या प्रवासामध्ये ते डेस्टिनेशन नसून तीच एक जर्नी आहे की हे शिखर आहे, ही एक जर्नी आहे, पुढची एक जर्नी आहे. आणि हे करत असताना तुम्ही जो आत्ता मेसेज एक दिला तो मला असा चटकन आय कुड रीड इट दिस वे की तुम्ही म्हणालात आय व्हॅल्यू कंपॅशन ओव्हर ॲम्बिशन. मला असं वाटतं आपली प्रत्येकाची स्वतःकडूनची जी ॲम्बिशन असते त्याच्यामध्येच आपण स्वतःसाठीचं कंपॅशन हरवून बसतो की मला नेमकं काय करायला आवडेल किंवा मला काय करायचं आहे हा विचार न करता रूढ अर्थी ॲम्बिशन कशाला म्हणतात आणि कशामध्ये सक्सेस आहे याच्या मागे जर आपण धावायला लागलो तर मग शून्य कुठलं आणि शिखर कुठलं हा फरकच समजणार नाही आपल्याला, असं मला वाटतं. एक मिनिट, मला एक गोष्ट सांगायची आहे की मी गेल्या वेळेला असं म्हणलं होतं की मी फेल्युअरचा विचार करत नाही किंवा मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला खात्री होती की हे फेल होणार आहे. मी जेव्हा 12वी सायन्स करून मेडिकलला जायचं ठरवलं ना तर तेव्हा जवळजवळ खात्री होती की हे फेल होणार. पण मी काय विचार केला की 60व्या वर्षी पश्चात्ताप करण्यापेक्षा की 40व्या वर्षी प्रयत्न केला असता तर जमलं असतं एखाद वेळ. त्यापेक्षा प्रयत्न करून फेल होऊया म्हणजे मग विषय संपेल, डोक्यातनं जाईल.